इथे बीबी का मकबरा लोकेशन मॅप दर्शविण्यात आलेला आहे। आपल्याला बीबी का मकबरा याची माहिती वाचण्यासाठी हे आपल्या हातामध्ये तिकीट आहे, ते तिकीट स्कॅन करून आपल्याला आतमध्ये इथे सोडलं जातं। आता समोर पाहतोय तो आपल्याला दिसत आहे बीबी का मकबरा। ही संगमरवराची पूर्ण ही घुमटी आहे। आग्र्याचा ताजमहाल तसाच हुबेहूब हा बीबी का मकबरा आहे। नमस्कार मंडळी, मी आपला समीर कीर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या समीर कीर या यूट्यूब चॅनल। मंडळी, काल आपण औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथील प्रसिद्ध अशा एलोरा केव्ज म्हणजेच वेरूळच्या लेणी पाहिल्या आणि आज आपण निघालो आहोत बीबी का मकबरा आणि तिकडचा आसपास जे काही पाहायला आपण आज कवर करणार आहोत। तर त्यासाठी आपण आता इकडनं रवाना होत आहोत। तर आपण आता पाहूया कशा प्रकारे आहे बीबी का मकबरा आणि आजूबाजूला काय आहे ते आपण ते पाहूया। आणि मंडळी, आपण ही व्हिडिओ जरूर पहा आणि पूर्ण पहा, कारण जेणेकरून आपल्याला इकडची सर्व काही माहिती आणि जे काय आहे ते आपल्याला पाहता येईल। चला मंडळी। तर मंडळी, आता आपण बीबी का मकबरा इथे येऊन पोचलेलो आहोत आणि हे पहा, इथे गार्डन परिसर आहे आणि या परिसरातच तिकीट काउंटर आहे। इथे आपल्याला तिकीट घ्यायची आहे आणि मग आपण बीबी का मकबरा पाहायला जाऊ शकतो। तर आता आपण या तिकीट काउंटरला इथे तिकीट घेणार आहोत। तिकीट दर भारतीय नागरिकांसाठी प्रति व्यक्ती 25 रुपये आणि विदेशी नागरिकांसाठी प्रति व्यक्ती 300 रुपये आणि तसेच जर ऑनलाईन बुकिंग केली तर आपल्याला 20 रुपये प्रति व्यक्ती असे दर इथे आकारण्यात येते। आणि हे पहा, इथे बीबी का मकबरा लोकेशन मॅप दर्शविण्यात आलेला आहे। त्या प्रकारे आपल्याला इथे बीबी का मकबरा पाहता येणार आहे। पहा, आपल्याला इथे बीबी का मकबरा याची माहिती दिलेली आहे, ती आपण पाहू शकता। आपण हे पाहतोय हे या बाजूला मराठीमध्ये, तसंच या बाजूला हिंदीमध्ये आणि या बाजूला इंग्लिशमध्ये आपल्याला बीबी का मकबरा याची माहिती वाचण्यासाठी इथे हा भिंतीवर चांगल्यारीत्या केलेली आहे, त्यांनी आपल्याला माहिती पूर्णपणे समजू शकते। मंडळी, आता आपण या गेटमधून सरळ आतमध्ये प्रवेशद्वार आहे, त्यामधून आता आपण आतमध्ये बीबी का मकबरा हे आपण वास्तू पाहायला जाणार आहोत। आणि बघा, आतमध्ये जाण्यासाठी हा मुख्य गेट आहे, त्यातून हा छोटा रस्ता आपल्याला आतमध्ये आपली जी तिकीट आहे, पहा ही आपल्या हातामध्ये तिकीट आहे, ते तिकीट स्कॅन करून आपल्याला आतमध्ये इथे सोडलं जातं। चला आता आपण आतमध्ये जाऊया। हे पहा, इथे आपली आता तिकीट स्कॅन करतील आणि आता ही आपली तिकीट इथे स्कॅन झाल्यावर आता आपण इकडनं पुढे आलो। मंडळी, जेव्हा आपण आतमध्ये आलो, ज्या प्रवेशद्वारातून, त्याला आतमधून बघा कशा प्रकारे सुंदर अशी नक्षीकाम इथे केलेलं आहे। आणि मंडळी, आता आपण समोर पाहतोय तो आपल्याला दिसत आहे बीबी का मकबरा आणि सुरुवातीलाच इथे बघा असं तळ्यासारखं आहे, थोडं इथे साफसफाई केली पाहिजे, म्हणजे कारंजा आहे हा, पण पाणी थोडं गढूळ आहे।
आणि आता आपण इथून पुढे समोरच्या दिशेने जाऊया, म्हणजे आपल्याला जवळून बीबी का मकबरा पाहता येईल. हा बीबी का मकबरा हुबेहूब ताजमहाल सारखा आहे, त्यामुळे याला दक्कनचा ताज म्हणून ओळखलं जातं. पहा किती सुंदर असा हा बीबी का मकबरा इथे आपल्याला पाहायला मिळतो. तर मंडळी, आता आपण या बीबी का मकबराच्या जवळ चाललेलो आहोत. मंडळी, सांगायचं म्हणजे हा जो आपल्याला घुमट दिसतोय तो संगमरवरापासून बांधलेला आहे आणि मकबऱ्याचा मध्यभाग हा पूर्णपणे बेसाल्ट तुकड्यापासून बनवण्यात आलेला आहे, अशी याची माहिती आहे, इतिहास आहे. जे आपण वाचलं ते आता आपण सांगत आहोत. काम चालू आहे आणि आपल्याला बघा बीबी का मकबरा आपण त्याच्या आता जवळ येऊन पोचलो. आता आपण या मकबऱ्याच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि आतल्या या घुमटीचा आपण नक्षीकाम बघा कसं जवळून पाहत आहोत. सुंदर असं नक्षीकाम आहे आणि ही संगमरवराची पूर्ण ही घुमटी आहे आणि हा मध्यभाग जो आपल्याला दिसतो हा बेसाळ तुकड्यांपासून बनवलेला आहे. मकबऱ्याच्या बाजूचे जे 4 खांब आहेत त्यातला हा एक, आणि हे पहा जिकडनं आता आपण बाहेरून बघितलं तोच हा मकबरा, त्याच्यावरची हे सुंदर असं नक्षीकाम आपल्याला जवळून पाहायला मिळतं. आणि आता आपण त्याच्या मकबऱ्याच्या बाजूनीच जात आहोत. आता आपण या बीबी का मकबऱ्याच्या पाठच्या बाजूला आहोत. बघा इथे पाठच्या बाजूला गार्डन वगैरे आहे, पण रखरखाट असल्यामुळे खूप उष्णता आहे. आणि हे पहा आता आपण पाठच्या बाजूने मकबरा आपल्याला पाहायला मिळते. ही बॅकसाइड आहे बीबी का मकबरा. मंडळी पहा, आपण आतमध्ये जाऊन पाहिला हा बीबी का मकबरा. हा मकबरा राजकुमार आजम शहाने आपल्या आईच्या स्मरणार्थ इसवी सन 1651 ते 61 या कालावधीत बांधण्यात आला आणि त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ सुंदर असा मकबरा हा इथे बनवला आहे. ते आज आपल्याला इथे पाहता आलं. आग्र्याचा ताजमहाल तसाच हुबेहूब हा बीबी का मकबरा आहे. अप्रतिम. हे पहा, आता आपण बीबी का मकबरा बाहेरून पाहत आहोत. या बाजूने देखील बीबी का मकबरा आपल्याला पाहता येतो. मंडळी, आता आपण बीबी का मकबरा पाहिला आणि तिकडनंच आता आपण पानचक्की जवळ असलेली पानचक्की पाहायला आलो. तर पाहूया आता कशा प्रकारे आहे ही पानचक्की. मंडळी, या पानचक्कीचं इथे टायमिंग सांगितलेलं आहे. सकाळी 7 ते रात्री 9:30 पर्यंतचं टायमिंग आहे आणि इथे तिकीट काउंटर आहे.
प्रति व्यक्ती 10 रुपये असं इथे प्रति व्यक्तींना 10 रुपये देऊन इथे पान चक्की सोडण्यात येतं. तर आता कशा प्रकारे आहे आपण पान चक्की इथे आपण पाहूया. हे पहा, इथे कसं पाणी वरून येत आहे आणि आपल्याला इथे हे हा तलावासारखं पाहायला मिळतं. हजरत बाबा शहा यांनी गरिबांसाठी ही पान चक्की बांधण्यात आली. पूर्वी दळण्याचे साधन नव्हतं म्हणून या पान चक्कीवर चालणारी पाण्यावर चालणारी ही चक्की बनवण्यात आली आणि ही अजूनही चालू आहे, अजूनपर्यंतही थांबलेली नाही. आणि ते कशा प्रकारे फिरते वर ते मी आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, ह्या बाजूला हे पाणी आहे भरून येतं आहे, तसंच आपल्याला ह्या बाजूला पाहायला मिळते. बघा, त्यावेळी 6 किलोमीटर दूरवरून डोंगरावरून हे पाणी आणलं आणि हे जे चक्र फिरतोय त्याच्यावरच ती वर चक्की दळण दळण्यासाठी बांधण्यात आली आणि हे पाण्याने ही चक्की फिरते आणि ते पाणी इथून पहा असे खाली जाते आणि पाणी देखील इथे त्या तलावात त्याचा वापर होतो. पूर्वी इलेक्ट्रिसिटी नसल्या कारणाने अशा या पान चक्की बांधण्यात येतात. त्यातली ही एक पान चक्की आपल्याला इथे पाहायला मिळते. आपल्याला वडाचं झाड पाहायला मिळतंय. हे खूप जुनं आहे, खूप जुनं म्हणजे 1400 वर्षापूर्वीचं आहे. आणि हे बघा, हे आता कोरडं आहे आणि इथे जे पाणी आहे पावसाळ्यात हे सगळं पाणी भरलं जातं आणि हा या पान चक्कीचा भोवतालचा परिसर सुंदर असा आपल्याला हा परिसर इथे आपल्याला पाहायला मिळाला. मंडळी, अशा प्रकारे आपण बीबी का मकबरा आणि ही पान चक्की आपल्याला माझ्या या व्हिडिओमार्फत मी आपल्याला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा. जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी पाहुणे मंडळी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला पाहायला आवडत असतील तर माझ्या समीर किरा चॅनलला जरूर भेट द्या. चला मग मंडळी, पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.